आणि सूरजला एकच प्रश्न पडला आहे की ही एवढी सगळी घरची जाते कुठे? फुल ऑन फॉगी एक नंबर. जेवढे पण हा जो एरिया आहे पूर्ण आणि इथे प्रचंड गर्दी होती. म्हणजे सो गुड इव्हनिंग गायज, वी आर बॅक विथ अ न्यू ट्रिप. आणि आपण परत कोकणात जातो आहे. मी तुम्हाला सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये की आपण परत एकदा कोकणात जाणार आहे. पण ह्या टायमाला मी बाईकने जात नाही, ह्या टायमाला मी ट्रेनने जातो आहे. सो आता मला लवकरात लवकर, आता टाईम झाला आहे बाय द वे 8:30 आय गेस. आणि मला आता लवकर जायचं आहे वसईला, बिकॉज इथून आपली ट्रेन आहे होका एक्सप्रेस. सो माझ्यावर अजून एक माझा फ्रेंड आहे सूरज करून, जो माझ्याच गावातला आहे. सो तो पण माझ्यावर जॉईन होणार आहे. खूप मोठी स्टोरी आहे, तुम्हाला पूर्ण मी स्टोरी ट्रेनमध्ये सांगतो काय झाली आहे. बट आता मला लवकरात लवकर जाणं गरजेचं आहे, लवकर पळायला पाहिजे इथून. सो बघू बाकीची गोष्टींच्यावर मी ट्रेनमध्ये करतो. सो लगेच भेटूया. सो फायनली काय आपण वसईला आलो आहोत आणि आता बघू माझा मित्र येतो आहे. टाईम होतं 10:30 आणि बेसिकली खूप प्लॅन कॅन्सल झाले. जसं की फर्स्ट प्लॅन होता आपला ट्रेनने जायचा, बट बॅकअप प्लॅन एक होता की बसने जाऊ, तर ट्रेनची तिकीट्स नाही आले अवेलेबल. तर बट फायनली ट्रेनची तिकीट अवेलेबल झाले आहे. त्यामुळे आता वसईवरनं ट्रेन आहे टुवर्ड्स सावंतवाडी. त्या टायमाला बाईक राईड नाही आहे बिकॉज आताच करून आलो आहे म्हणून बाईक राईड नाही. बट बघू आता फ्रेंड येतो एक, फ्रेंड आल्यानंतर मग ट्रेन आता 10:30चीच होती बट थोडी लेट चालते आहे. त्यामुळे आपल्याला एक क्वेश्चन होता आणि मी प्रे करत होतो की थोडी ट्रेन लेट जाऊ बिकॉज येताना मला खूप जॅम पॅक गर्दी मिळाली. सो आता बघू पुढचा प्रवास कसा होतो, तुम्हाला नक्की दाखवू. भेटू पण. सो फायनली आपली ट्रेन आलेली आहे आणि आपला मित्र पण आलेला आहे. आणि आता बघू आपल्याला काय तिकीट कन्फर्म आहे, त्यामुळे टेन्शन एवढं काय नाही आहे. ट्रेन लेट आहे, हाफ एन आवर. आणि आपला मित्र आपल्याला ट्रॅव्हल करणार आहे सूरज. आपण माझ्याच गावी राहतो, सो आम्ही दोघं एकत्र जायचं प्लॅन केलं आहे म्हणून ट्रेनचा प्रवास, नाहीतर मग बस तुम्हाला माहिती आहे बाईक राईड. नॉर्मल गर्दीला तुम्ही बघू शकता किती आहे. पण आपल्याकडे तिकीट कन्फर्म असल्यामुळे आपल्याला काय एवढं टेन्शन नाही आहे. तर तरी पण सो यस, आता ट्रेन भिवंडीला आली आहे आणि आमचा बर्थ नंबर आहे 67, 68 अप्पर अँड लोअर. सो बघू आता खायला घेऊन आलो आहे. सो आता एक काम करतो, खातो आणि नंतर पुढे भेटतो. आता तसं पण दाखवायला काय नाही बिकॉज रोड सगळे ब्लॅकआउट आहे पूर्ण बाहेर. तर त्यामुळे एक काम करणार, सकाळी उठून लवकर तुम्हाला कोकणातले रम्य दृश्य दाखवतो. तोपर्यंत बघू आता जर काय असेल मध्ये दाखवणार का तर ते आपण कॅप्चर करू. ते काम करतो, पटकन खातो आणि मग तुम्हाला येऊन भेटतो. ओके. सो आता टाईम होतो आहे 11:40 आणि आम्ही आता भिवंडी सोडलं आहे, अजून पनवेल सोडलं नाही. पनवेल सोडेपर्यंत हे आपल्याला आरामाची ट्रेन जाणार. नंतर मग एकदम फास्ट होऊन सकाळी किती वाजता पोहोचली? 8 ना. सो मला आणि सूरजला एकच प्रश्न पडला आहे की ही एवढी सगळी घरची जाते कुठे? म्हणजे जेव्हा पण बघतो आपण तिकीट्स अवेलेबल नसतातच कोकणात जाण्यासाठी आणि आज पण तेच आहे, आम्हाला पण तिकीट भेटत ना होते आणि गर्दी एवढी जॅम पॅक आहे. असं वाटतं की अर्धे त्या लोक विदाऊट तिकीटच आहेत बाई, आणि खूप लोक आहेत. आणि आता बघू आमच्या बसवरची पण कोणतरी झोपलं आहे. सो आम्ही आता इथे जस्ट उभे आहोत, नंतर बघू आता काकांना उठवायला लागेल आणि सांगायला की बाबा आमची बर्थ आहे तर आम्हाला द्या. सो टाईम आत्ता होतो आहे समथिंग 4 आणि गाडी आता चिपळून झाली आहे आणि आपण बघू शकतात की थोडीफार जागमग आहे चिपळूण. अशी नाही की काहीच नाही आहे, थोडीफार जागमग आहे. पण तुम्हाला आठवत असेल असं आपण जेव्हा चिपळूणवरनं गेलेलो तेव्हा सो तुम्हाला आठवत असेल लास्ट टाइम आपण चिपळूणला गेलो तेव्हा आपण घेतला होता कोस्टल रूट. बट या टायमाला आपण कोस्टल रूट नाही घेत आहे. 4 वाजले आहेत आणि ॲक्च्युली झोप तशी हवी तशी नाही आहे, तुटके आणि मला पाहिजे एक चाय. सो मी बघतो एक चायवाला, बट
पण काय दिसत नाही आहे बिकॉज थोडंसं आता तुम्हाला काहीच भेटेल. आणि गाडी ॲक्च्युली खूप चांगली आली आहे, लवकर आली आहे, फास्ट आहे त्यामुळे. बट तेच आता रत्नागिरी किती लवकर येतं आणि त्यानंतर मग पुढचा प्रवास आपला कसा होतो. सो स्टे ट्यून. धुकं तर आहे फार, म्हणजे थोडंफार धुकं आहे, पण थंडी जरा पण नाही. म्हणजे कळत नाही आहे की थंडीचा आता मौसम येणार आहे, बट जरा पण थंडी नाही आहे. स्ट्रेंज. सो फायनली आता 5:30 वाजल्यानं आपण आलो आहे रत्नागिरीमध्ये. आणि यू कॅन सी गोईंग. आणि ॲक्च्युली चिपळूणच्या पुढे थोडी थंडी होती, म्हणजे थोडीफार होती. बट तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जेवढे पण हा जो एरिया आहे पूर्ण, आणि इथे प्रचंड गर्दी होती, म्हणजे खाली बसले होते इकडे. बट रत्नागिरीच्यानंतर पूर्ण ट्रेन खाली झाली आहे. सो मी तुम्हाला सांगितलं ना आमची ट्रेन कुठली आहे. तर आमची ट्रेन आहे गांधीधाम एक्सप्रेस. आणि वेल ऑन टाईम आहे, जस्ट 30 मिनिट लेट थोडी चालली आहे. बट ठीक आहे, तरी पण ऑन टाईम आहे असं बोलायला हरकत नाही आहे. एक नंबर. जे तुम्ही लांब बघून फुल ऑन फॉग आहे. आणि बाय द वे सकाळ झाली आहे मित्रांनो. सो गुड मॉर्निंग. आणि आता आपण रत्नागिरी क्रॉस केलं आहे आणि फुल ऑन फॉगी एरिया आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता पूर्ण फॉग आहे. एक नंबर होता आहे ना. सो माझ्याकडनं एक मोठा गॅम्बल झाला. ॲक्च्युली झालं असं की मी वेट करत होतो कधीपासून की कणकवली कधी येते ताकी तुम्हाला दाखवायला. आणि विषय असा झाला की कणकवली येऊन गेली आणि मी असं बघतो आहे की बाई कणकवली गेली कणकवली. तर काय एवढा मोठा विषय नाही. जाताना परत काहीतरी आपण बघू. गड नाही तुम्हाला दाखवायची होती. आणि थोडक्यात सांगायचं होतं की कणकवलीला म्हणजे कणकवली तर मुंबईच्या नंतर कुठलं मोठं जर अजून सिटी आहे ज्या विषय म्हणजे जिथे मी जास्त राहिलो आहे तर ती कणकवली आहे. कारण की माझं इंजिनिअरिंग तिकडे झालं आहे. तर तेवढे छोटे मोठी इन्फॉर्मेशन शेअर करणार होतो, पण ती बघू आता परत काहीतरी करता आली तर करू. बाकी काय. आणि गड नाही तुम्हाला दाखवायची होती, पण आता बघू कधी असा टाईम भेटतो आणि गड नाही तुम्हाला दाखवायला भेटते. तोपर्यंत आता येणार आहे पुढचा स्टॉप आहे की सावंतवाडी आहे. तर आम्ही उतरणार आहोत. त्याच्यामध्ये जर तुम्हाला 1-2-3 स्पॉट आहेत ते दाखवायचे आहे, ते मी खास नजर ठेवून आहे की ते आले की तुम्हाला दाखवतो. स्टे ट्यून. ओके. सो फायनली वी आर इन सावंतवाडी. अँड एक नॉस्टॅल्जिक फिलिंग असते ना तशी आहे. म्हणजे आपण कुठेही गेलो तरी ती एक फिलिंग वेगळी आहे. बट आपल्या स्वतःच्या गावी आलो की ती फिलिंग वेगळी आहे. शेवटी काय रे बाबू, शेवटी कसं फायनली पोचलो आम्ही. आणि आमचा एक मित्र आहे त्याला सांगितलं आम्ही येऊ वाट बघतो आता खय. आता बघू हो खय येतं सांगितलं. तुमका भेट येते, तुम्ही ओळखत असतालच, खूप जणांनी बघितलं असेल ते का. एकदम फेमस क्रिकेटर. काय घेऊन गेला, 4 व्हीलर घेऊन गेला का. सिंधुदुर्गाचा बाहुबली दाजी नाईक. हा ख बाहुबली गेलो आमका थर्डला येईल. पण बघायला गेलं तर अशी ट्रेन म्हणजे आपली जे कोकण कन्या आणि जे
स्वच्छता बोलतात ना की कोकण कन्यात असते आणि डबे नवीन नव्हते. आपले कोकण कन्या किंवा आपल्याकडे जेवढे पण ट्रेन आहेत त्यांचे डबे नवीन आहेत आणि हिचा जो डब्बा आहे ते जुने डबे आहेत आणि क्लिनलीनेस जरा पण नव्हते, एकदम घाण होते. म्हणजे ओल्ड आपले होते ना तसेच आहेत. बाकी ठीक आहे, टाईम टू टाईम नाही होती, थोडा 1 तास लेट झाली आहे गाडी, बट बाकी मॅनेज झालं चांगलं पाणी. आता बघू आमचा मित्र आला आहे तो कुठे राहिला आहे काय. सो ॲटलाच आमची सवारी आली आहे. बुलेट किंग लोकांसाठी किंग गाडी. ते काय घेऊन जायची काय दाजी कसं बरोबर आहे ना. एका बघून घ्या बस बस चल. सिंधुदुर्गाचा बाहुबली आमका घेऊ गेलो. सो या इट्स टाइम टू एंड दिस व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जो पुणे मुंबईपासून आपण सावंतवाडीपर्यंत ट्रेनची जर्नी केली. सो डू लेट मी नो की इन कमेंट्स की तुम्हाला कसं वाटला आणि जर आवडलं असेल तर तुम्हाला माहिती काय करायचं, लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कीप सपोर्टिंग. बाय, एन्जॉय.